गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मागील काही दिवसांपासून आपण आशयांशी संबंधित व्हिडिओ सिरीज बनवत आहोत व या व्हिडिओ अंतर्गत मी वाउचर कसं बनवायचं किंवा प्रत्येक हेडचं काम आशांनी कसं करायचं किंवा ते व्यवस्थित लिहून वगैरे कसं द्यायचं या संबंधित व्हिडिओ आता बनवत आहे व त्याला तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे. त्यामुळे तुम्हाला जर या माझ्या व्हिडिओंचा उपयोग होत असेल व तुम्ही एक आशाताई असाल किंवा त्याच्याशी संबंधित कुठलीही व्यक्ती असाल तर आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आशांशी संबंधित प्रत्येक टॉपिकवरती या चॅनलवरती व्हिडिओ दाखवला जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओतून तुम्हाला ब्लड सॅम्पल किंवा रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत कसे पाठवायचे, ते व्यवस्थितरित्या कसं लिहून वगैरे द्यायचं आणि याविषयी माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे प्रपत्र. आता आपण हे व्यवस्थितरित्या अभ्यासून घेऊ. म्हणजे आपल्याला प्रत्येक ज्या BSला म्हणजे प्रत्येक रक्त नमुन्यासाठी एका स्लाईडसाठी किंवा एका काचेसाठी 15 रुपये आपल्याला मिळत असतात व हे व्यवस्थितरित्या लिहून जर आपण दिलं व व्यक्तींचे व्यवस्थित रक्त नमुने कलेक्ट करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले तर आपल्याला 15 रुपये प्रति काच हा मोबदला मिळतो. त्यामुळे हे देखील हेड अतिशय महत्त्वाचं आहे व तुम्हाला आशांना पैसे मिळवून देण्यासाठी देखील दर महिन्याला पैसे मिळवण्यासाठी देखील हे एक चांगले हेड आहे. तर बघा, या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, आशा गाव पातळीवरील स्वयंसेवक आरोग्य कर्मचारी वापरण्यासाठी. मग खाली आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्या गावाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर गावाचा सांकेतांक इथं लिहायचा आहे व त्यानंतर सेवा देणाऱ्याचं नाव म्हणजे इथं आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं रक्त नमुने क्रमांक दिलेला आहे. म्हणजे जे काही आपण ब्लड सॅम्पल टाकत आहोत त्याचा क्रमांक इथं आपल्याला असं लिहायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी रुग्णाचं नाव म्हणजे या ठिकाणी ज्या रुग्णाचा आपण ब्लड सॅम्पल म्हणजे जे काही ताप रुग्ण असेल किंवा ANC वगैरे असेल त्यांचे जे काही ब्लड सॅम्पल आपण कलेक्ट केले आहे त्या रुग्णाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर त्याचं वय या ठिकाणी भरायचं आहे व इथं लिंग म्हणजे ती मेल आहे की फिमेल या ठिकाणी भरायचं आहे. आणि तापाचा कालावधी म्हणजे त्याला किती दिवस, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस किंवा किती दिवस ताप आलेला होता व त्यामुळे आपण त्याचं ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं आहे तो तापाचा कालावधी आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर त्यानंतर इथं अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे हे जे काही ताप रुग्ण आहे त्याचा आपण प्रत्यक्ष इथं लिहिणार आहोत. त्यानंतर पाठवल्याचा दिनांक म्हणजे आपण हे रक्त नमुने किंवा ब्लड सॅम्पल कलेक्ट करून कोणत्या तारखेस पाठवले आहेत त्याचा दिनांक आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर बघा, रक्त नमुना प्राप्त केल्याचा दिनांक व ह्या ज्या काही स्लाईड किंवा रक्त नमुने किंवा ब्लड सॅम्पल आपण कलेक्ट केले आहेत त्याचे दिनांक या ठिकाणी लिहायचे आहे. समजा जर मी काल ब्लड सॅम्पल इथं कलेक्ट केलेले असतील तर कालचे दिनांक इथे 15 मार्च किंवा 15/3/2024 येणार आहे व पाठवल्याचा दिनांक समजा मी आज जर हे स्लाईड पाठवणार असेल तर पाठवल्याचा दिनांक मात्र 16/3/2024 येणार आहे. इथून पुढचं जे आहे ते आपण फक्त इथपर्यंत भरायचं आहे. इथून पुढचं नंतर जे काही चेक करणार आहे तो चेक केल्याच्या नंतर जे काही रिझल्ट वगैरे येणार आहे ते या ठिकाणी भरणार आहे. त्यामुळे फक्त आपण पाठवल्याच्या दिनांकापर्यंतची माहिती व्यवस्थितरित्या भरून दिली तर आपलं स्लाईडचं काम हे व्यवस्थितरित्या होणार आहे. त्यानंतर आपण अजून एका हेडचं या ठिकाणी अजून एका वाउचरच्या पेजचं या ठिकाणी अवलोकन करूया. तर बघा, या ठिकाणी ही काय आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र IMR किंवा MMRची पावती. ही देखील अतिशय महत्त्वाची पावती आहे. तर ही पावती देखील आपण अगदी व्यवस्थितरित्या भरली तर आशांचं काम हे या पावतीवरती देखील बहुतांश प्रमाणात डिपेंड असतं. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी दिनांक लिहिणार आहोत. त्यानंतर इथं आशाचं नाव लिहिणार आहोत व गावाचं नाव या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की इथं अनुक्रमांक लिहिलेला आहे. इथं आपण खाली अनुक्रमांक लिहायचे आहेत. त्यानंतर इथं खाली बघा, पात्र जोडपी संख्या म्हणजे आपल्या भागात जी काही पात्र जोडपी किंवा इलिजिबल कपल असतील त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर निरोध व गोळ्यांची संख्या, त्यांना आपण जे काही निरोध पुरवले आहेत किंवा गोळ्या ज्या काही गर्भनिरोधक गोळ्या पुरवल्या आहेत त्यांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर तांबी संख्या, तर आपल्या भागातील किती महिलांनी या महिन्यामध्ये
तांबे बसवले आहे त्यांची संख्या या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. त्यानंतर ANC माता संख्या तर टोटल ANC म्हणजे टोटल गरोदर माता आपल्या भागात या महिन्यात किती आहेत त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर जन्म नोंदणी संख्या म्हणजे या महिन्यात किती बालकांचा जन्म झाला आहे ती संख्या आपण या ठिकाणी भरणार आहोत. व त्यातील 2 किलो 500 किलोग्रॅम वजनापेक्षा कमी बालक, समजा त्यातील एखाद्या बालकाचं वजन जर 2,500 पेक्षा कमी असेल तर त्या बालकाची नोंद आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊन बघितलं तर 0 ते 6 महिने म्हणजे 0 ते 6 महिन्यांची बालके आपल्या भागात किती आहेत. 0 ते 6 महिन्यांची बालके म्हणजेच PNC माता देखील PNC माता जेवढ्या असतील तेवढ्या 0 ते 6 महिन्यांची बालके आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. व हीच बालके पेंटा थर्डपर्यंत लसीकरणासाठी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे ही संख्या देखील अतिशय महत्त्वाची आहे व आपलं लसीकरणाचं काम देखील या संख्येवरती डिपेंड असतं. त्यानंतर बघा 6 महिने ते 6 वर्ष बालकांची संख्या म्हणजे आपल्या संपूर्ण जे काही कार्यक्षेत्र किंवा आपला जो काही भाग असेल त्या भागातील 6 महिने व 6 वर्षाच्या बालकांची टोटल संख्या आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. व त्यानंतर किशोरी मुलींची संख्या देखील आपण या ठिकाणी भरणार आहोत. ही अतिशय महत्त्वाची आशांच्या दृष्टीने पावती आहे. तरी ही IMR व MMRची पावती आशांनी अगदी व्यवस्थितरित्या जर भरली तर तिचं काम हे अगदी व्यवस्थित व चोख होऊ शकतं. तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील ही माहिती पोहोचवा. थँक्यू.